पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. उतावळी प्रकल्पातील मासेमारीचे कंत्राट स्थानिक धरणग्रस्तांना देण्याची मागणी. 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी मत्स्य विभागाच्या कार्यालयाला ताला ठोकण्याचा इशारा. बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा येथील उतावळी प्रकल्पात मासेमारीचे कंत्राट हे स्थानिक धरणग्रस्तांनाच देण्यात यावा अशी मागणी देऊळगाव येथील धरणग्रस्तांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. संबंधित धरणातील मासेमारी करण्यासाठी दिलेले कंत्राट हे अनेक नियम डाउनलोड दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे मागणी मंजूर न झाल्यास येत्या 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय आणि मत्स्य विभागाच्या कार्यालयाला ताला ठोकणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. तर दिलेले कंत्राट हे शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे दिले असून कुठल्याही नियमाचा भंग झालेला नाही. तक्रारकर्त्यांनी केलेल्या आरोपाचे मत्स्य विभागाचे सहाय्यक आयुक्त विक्रम कचवे यांनी खंडन केले आहे. त्यांना मी स्वतः म्हणजे तलावावर जाऊन तुम्हाला जेवढं मार्गदर्शन करता येईल तुम्ही आज रोजी तिथे आपला आज आम्ही सर्व धरणग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालय इथे आलो असता जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं की उतावळी धरणाचा मत्स्यव्यवसाय कंत्राट हा उतावळी धरणग्रस्त बांधवांना देण्यात यावा ही आमची कलेक्टर साहेबाला विनंती केली. सहाय्यक मत्स्य आयुक्ताकडे आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करत आहे, पण त्यांनी आमच्या सर्व पत्राला केराची टोपली दाखवलेली आहे. त्यामुळे आम्ही हताश होऊन सर्व जिल्हाधिकारी कार्यालय इथे आलो. येत्या 15 ऑगस्टला आम्ही सर्व सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालय, सहकार ऑफिस आणि कलेक्टर ऑफिस यांना ताला ठोकून आम्ही आंदोलन करणार आहे. करिता आम्ही कलेक्टर साहेबांच्या निदर्शनास आणून दिलं. लवकरात लवकर आम्हाला सर्व उतावळी धरणग्रस्तांना मत्स्य व्यवसाय कंत्राट द्यावा ही आम्ही नम्र विनंती करत आहे व लवकरच प्रशासनाने याची दखल घ्यावी, अन्यथा सर्व धरणग्रस्तांचा उद्रेक मोठा होऊन सर्व कार्यालयाला आम्ही कुलूप ठोकू. सर, सर्वप्रथम तर आपल्याकडे 3/7/19 चा एक नवीन GR आहे. त्या GRला अनुसरूनच आपण जो तलाव ठेका देण्याची कार्यवाही आहे त्याच्या मार्गदर्शक तत्वानुसार आणि त्याच्या अटी शर्तीनुसारच आपल्याकडून केली जाते. त्यामुळे सदर संस्थेकडून आजपर्यंत कुठलाही नियमबाह्य प्रकार घडलेला नाही. तसेच या कार्यालयाकडून जे पण ते कंत्राट वाटप झालेलं आहे ते आजपर्यंत नियमास अनुसरून असून सदर मागणी करते आंदोलन करते यांची मागणी ही कंप्लीट नियमबाह्य असून ते वारंवार अशा पद्धतीचे नियमबाह्य मागणी करत आहे.